मित्रांनो, मी आकाश जाधव तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपण आज एका ठिकाणाला भेट देणार आहोत. तर हे ठिकाण म्हणजे वैभववाडी तालुक्यात नव्याने उभारण्यात आलेलं एक मोठं धरण आहे. हे धरण भूम आणि अखवणे या गावाच्या परिसरात आहे. तसेच तुम्ही पाहिलंच असेल की आपण फोंडा मार्ग घेतला आहे. हाच फोंडा मार्ग पुढे जाऊन गगनबावड्याला देखील मिळतो आणि ह्याच मार्गावरती आपलं महालक्ष्मीचं मंदिर होतं, जे तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये पाहिलं असेल. तसेच मागच्या व्लॉगला चांगला प्रतिसाद आला, त्यामुळे तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. चला तर पाहूया आपण हे धरण कसं आहे. आपल्याला ह्याच रस्त्यावरती सरळ जायचं आहे. मित्रांनो, आपण आता बरंच पुढे आलो आहोत. आपण वानेवाडी, तेलेवाडी आणि मांगवली या गावांना मागे टाकलं आहे. मांगवलीवरून आठवले, आपण जिथे जात आहोत तिथल्या धरणामुळे तिथल्या लोकांना नक्कीच काहीतरी धोका असेल. त्या कारणानिमित्त भूम आणि आखवणे या गावातील लोकांचं पुनर्वसन हे या मांगवली इथे करण्यात आलं आहे. आणि मला असं वाटते की आपलं राहतं घर सोडून दुसऱ्या ठिकाणी स्थायिक होणं हे त्यांच्यासाठी खूप अवघड गेलं असणार. कारण की ज्या घराविषयी आपले सगळे इमोशन्स जोडलेले असतात, ते घर सोडून जाणं हे शब्दात व्यक्त करणं खूप कठीण आहे. मित्रांनो, थोडं पुढे गेलं की आपल्याला तिरवडे हे गाव लागतं. तिरवडेहून सरळ पुढे गेलं की आपल्याला 2 रस्ते लागतात. एक रस्ता जातो तो भुईबावड्याला आणि लेफ्ट साईडला जो रस्ता आहे तो जातो हेत या गावी. तर आपल्याला हेत मार्गे पुढे जायचं आहे. तर तिथून आपण लेफ्ट घेतलं आहे. मित्रांनो, तुम्ही समोर पाहिलं असेल, आपल्याला राईट साईडला वळायचं आहे. तो मार्ग आपल्याला भोम, मौंदे आणि आखवणे या गावाला घेऊन जातो. तसेच समोर एक फाटा लागला आहे, ज्याचं नाव शिवारी आहे की शेवारी आहे, प्लीज कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर इथे लेफ्ट साईडला साईबाबांचं मंदिर देखील आहे. तर मित्रांनो, जेव्हापासून आपण राईट साईडला वळलो होतो ना, तिथपासून आपण 5-10 मिनिटांचं राईड हे कंटिन्युअसली करतच आहोत. आणि पुढे जाऊन आपल्याला हे ब्रिजसारखं एक मोठं स्ट्रक्चर लागतं. तर या ब्रिजच्या लेफ्ट साईडने देखील एक रस्ता जातो आणि हा ब्रिजला लागूनच सरळ एक रस्ता जातो. तर आपल्याला या सरळ मार्गेच पुढे जायचं आहे. आणि तुम्ही पाहू शकता, आपण ऑलमोस्ट आपल्या ठिकाणी पोहोचलो आहोत. तसेच इथले रस्ते हे फार छोटे आहेत आणि खडकांनी भरलेले आहेत. त्यामुळे तुम्ही जेव्हा इथे याल तर प्लीज स्वतःची काळजी घ्या. आणि जरी इथला रस्ता छोटा असला ना, तरी इथे दररोज एक बस येते जी मोंद्याला जाते. तर इथल्या बस ड्रायव्हर्सचे
आणि त्यांच्या ड्रायव्हिंग स्किलचे कौतुक हे आपल्याला केलेच पाहिजे. आणि आता इथून थोडंसं पुढे 5-10 मिनिटाचं ड्रायव्हिंग आणि आपण आपल्या ठिकाणी पोहोचलोच. तर मित्रांनो, आपण आता धरणाकडे पोहोचलो आहोत आणि समोरचं हे दृश्य, हा नजारा पाहून मन हे अगदी प्रसन्न होऊन गेलं आहे. आता बघा, इतका वेळ ट्रॅव्हल करून, हा खडतर रस्ता पार करून इथे आलो, पण जर असा नजारा मिळणार असेल ना, तर आठवड्यातून एकदा तरी इथे यायलाच हवं. आणि जरा विचार करा, जर हे आत्ता इतकं सुंदर दिसत असेल, तर पावसाळ्यात तर हा परिसर, याचं रूप काहीतरी वेगळंच असेल. तर मी तर इथे येणारच, तुम्ही देखील इथे नक्की यायचं आणि हा दृश्य, हा नजारा अनुभवायचा. तसेच इथल्या आसपासच्या परिसरातले लोक देखील इथे आपल्या फॅमिलीसोबत नक्कीच येत असतील. तुम्ही देखील या, बट आपल्यामुळे या परिसराचं काही नुकसान होणार नाही याची काळजी देखील तुम्ही नक्कीच घ्या. चला तर मित्रांनो, आपण थोडं पुढे जाऊया. ह्या धरणाचे जे दरवाजे आहेत ना, ते एकदम टोकाला आहेत, म्हणजेच एंडला आहेत. तर आपण तिथे जाऊन पाहूया. तसेच या धरणाविषयी मी एक गोष्ट नोटीस केली. इथे जागोजागी कॅमेरेज लावले आहेत. त्यामुळे जर इथे येऊन कोणी खुळेपणा करत असेल तर ते रेकॉर्ड होईल. त्यामुळे सावध राहा. तसेच तुम्ही बघू शकता, आपण आता एंडला पोहोचलो आहोत. इथे येऊन जेव्हा मी खाली पाहिलं ना, तेव्हा मला जाणवलं की मला देखील हाईटचा फोबिया आहे. जर तुमच्यापैकी कोणाला हाईटचा फोबिया असेल आणि तुम्ही जर इथे येत असाल, तर प्लीज जवळ नका जाऊ, लांबूनच पहा. तसेच इमॅजिन करा, ज्यावेळेस हे दरवाजे उघडले जात असतील, त्यावेळी या पाण्याचा फोर्स किती असेल, किती फोर्सने पाणी खाली फेकलं जात असेल. आता या धरणाविषयी सांगायचं तर या धरणाला अरुणा धरण किंवा भूम अखवणे धरण, तसेच नागपवाडी धरण असेही म्हटले जाते. हे धरण महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात स्थित आहे. तसेच हे धरण अरुणा नदीवर बांधलेले असून परिसरातील शेतीसाठी महत्त्वपूर्ण सिंचन सुविधा पुरवते. अरुणा धरणाची निर्मिती स्थानिक शेती आणि जलसंपत्ती व्यवस्थापनासाठी करण्यात आली आहे. तर या धरणामुळे परिसरातील शेतीला पाणी पुरवठा सुलभ झाला असेल, तसेच कृषी उत्पन्नात देखील वाढ झाली असेल असे मी मानतो. तसेच तुम्ही समोर पाहत असाल तर ह्या सह्याद्री रांगा आहेत. जर तुम्हाला इथला हा निसर्ग आवडला असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता आणि मला इंस्टाग्रामवरती टॅग करू शकता. मी माझा इन्स्टा ID डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे. तर मित्रांनो, इथला सनसेट ही फार सुंदर होता. त्यावरूनच आठवलं, इट्स टाईम टू से गुड बाय. कारण की हा व्लॉग माझा गावचा शेवटचा व्लॉग होता. शेवटचा म्हणता येणार नाही, कारण की मी इथे पुन्हा येत राहणार आणि इथून जाण्याचा म्हणजेच परतीचा व्लॉग मी केला नाही. कारण की कोकणात येणं सोपं असतं, पण इथून जाणं खूप कठीण असतं. खूप इमोशन्स असतात. त्यामुळे आतापासून आपली भेट होईल मुंबईमध्ये.
तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. आपली भेट होईलच पुन्हा लवकरच. तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर.